पूर्णा येथे जागतिक महिला महोत्सवाचा कार्यक्रम सांस्कृतिक महाविद्यालय पूर्णा येथे घेण्यात आला। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत उपगुप्ता महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरोग्यतज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे, प्रमुख वक्ते माननीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्यिक पत्रकार उत्तम कांबळे, सुप्रसिद्ध कवी गायक प्रशांत मोरे यांची उपस्थिती होती। प्रमुख पाहुणे म्हणून पद्मिनीबाई नामदेव येंगडे, नगर परिषद सभापती वंदना रणवीर व राजनंदिनी पंडित नगरसेविका, प्राध्यापक अशोक कांबळे, केशव जोंधळे, आम्रपाली जोंधळे या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक केशव जोंधळे यांनी केले, तर सूत्रसंचालन हिवाळे सर यांनी केले। आभार प्रदर्शन बंडू गायकवाड यांनी मानले। 8 मार्च हा जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो। माहित नाही आयोजकाचा नेमका उद्देश काय, परंतु महिलांचा सन्मान झाला पाहिजे, महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला पाहिजे आणि महिलांना न्याय मिळाला पाहिजे। ही आताच मी बोलल्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि ती डॉक्टर बाबासाहेबांनी कायदेशीर परंपरा निर्माण करून दिली आहे। कायद्याच्या रूपाने महिलांचा सन्मान करणारे संविधानाच्या रूपाने एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। म्हणून आज आमचे आचार्य केशव जोंधळे यांनी एक आपल्या संस्कृती महाविद्यालयामध्ये त्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करून एक चांगली प्रथा महिलांसाठी निर्माण करून दिलेली आहे आणि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी याचा आजचा लाभ घेतलेला आहे। महिलांनाही जागृत करण्यासाठी, महिलांमध्ये ऊर्जा पेरण्यासाठी, महिला एक शक्ती आहे, ती शक्तीला संधी प्राप्त करून देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। परत एकदा मी त्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।